गेले का? इकडे या, पुढे या, लांबून का बोलवाला? मग त्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये इथं गेल्यानंतर ह्या भाद्राला गोपाल सरला जरा वाईट वाटलं आणि त्यांनी आणली होती कंबळ सोबत पांघरायचं. थांबा थांबा साहेब, आता तुम्हाला ईसीजी करायचंय, ते रक्तानं भरलेला कॉट. मी म्हटलं राहू दे, ती पण अनुभव घेतो मी. पण त्यांनी त्यांची कंबळ आणली आणि त्याच्यावर टाकली. अशा पद्धतीचं घाण जेव्हा पाहायला मिळतं तेव्हा स्वच्छतेची सुरुवात आम्ही त्या क्षणापासून करतो. आणि आज आमच्या हॉस्पिटलमध्ये, लातूरचं हॉस्पिटल एक स्वच्छ हॉस्पिटल आणि स्वच्छतेचा पुरस्कार करणारा हॉस्पिटल, आम्ही 2-3 वर्षामध्ये तिथलं चित्रच बदलून टाकलं. तसं नाशिक मधल्या नुसतं शिक्षण घेणे, रोजगार मागणे, पोट भरणे आणि आपलं घर चालवणे म्हणजे जीवन नव्हे. या सामाजिक जाणीवा सुद्धा आपल्याला असल्या पाहिजेत आणि या सामाजिक जाणीवा आपल्या जपल्या पाहिजेत आणि गोरगरिबाची सेवा अशा माध्यमातून केली पाहिजे. अशा या सेवाभावी वृत्तीतून आमची वाटचाल झालेली आहे, हे मला तुम्हाला या प्रसंगी सांगायचं होतं. म्हणून कुठलंही काम करत असताना पोटभर जेवून कधीच क्रांती होत नाही. पोटभर जेवल्यानंतर क्रांती सुचत सुद्धा नाही. पोटातली आग ओटात केव्हा येते? जेव्हा पोटामध्ये आग पडते तेव्हा ओठावर येते. आज थोडं बहुत काही प्रशिक्षणार्थीच्या पाठीमागं त्यांचे आई वडील, त्यांचा जरा आधार आहेत, त्याच्यामुळं आणखी तुमच्या पोटात जे अनुपस्थित राहुलालेत त्यांच्या पोटात आणखी मोठी आग पडलेली नाही. पण जेव्हा जबाबदाऱ्या येतात, आता लग्न झालेल्या पोरांचे मला फोन येतात, साहेब माझी मिसेस डिलिव्हरीला नेलोय, शिजर हुलाले, माझ्याकडे पैसे नाही तो साहेब, माझं लेकरू आजारी आहे हो साहेब, दवाखान्यामध्ये गेलोय हो साहेब,